ಕಲಿಯುಗದೊಳು ಹರಿನಾಮವನೆನೆದರೆ ಕುಲಕೋಟಿಗಳು ಉದ್ಧರಿಸುವವು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಮಾತಿದೆ. ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಇವುಗಳ ಮುಖೇನ ದೇವರನ್ನು ಒಲಿಸ್ಕೊಳ್ಬಹುದಂತೆ. ಸೊ ಅದೇ ಒಂದು ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ಪದ್ಮಾವತಿ ಮಹಿಳಾ ಭಜನಾ ಮಂಡಳಿಯವರು ಇವತ್ತು ದೊಂಡ್ರಂಗಡಿಗೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ, ಶ್ರೀ ರಾಮ ಮಂದಿರಕ್ಕೆ. ನಾವಿವತ್ತು ಸುಮಾರು 1.5 ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ಇಲ್ಲಿ ಭಜನೆಯನ್ನು ಕೊಡುವವರಿದ್ದೇವೆ. ದೊಂಡರಂಗಡಿಯ ರಾಮ ಮಂದಿರ ಏನಿದೆ, ಇದು GSB ಸಮಾಜದ ಆಳ್ವಿಕೆಗೆ ಒಳಪಟ್ಟಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಲಡ್ಡು ಸೇವೆಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿನ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಕೊಡುವಂಥದ್ದು. ಸೊ ಇದರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಕೂಲಂಕುಷವಾಗಿ ಇಲ್ಲಿನ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯವರಲ್ಲಿ ಬನ್ನಿ ಕೇಳೋಣ, ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. आमगेलोट्टू आत दोंडरंगडी राम मंदिराचे ट्रस्टी जावन आशिल्ले तसले गुरुराज केणी, गुरुप्रसाद केणी हांणी आसांची. सो आतां आमी कसं म्हणल्यार ह्या भजनेक आयल्यांची. सो आतां 1 वारा नंतर हांगा एक लड्डू सेवेक जवचार आसा. तर मस्त एक फेमस आसा म्हणून आमी पुराय जणांनी आयकलेलें आसा. सो ताचे पयशी फुडें 1 वार प्रति दिसू 2 मंडळी हांगा येवन भजना कार्यक्रम दितात. आनी तशीच हांव येतना हांगा पळयलें कसं म्हणल्यार गद घेवन ಸ್ವಲ್ಪ चेडवान ಹೊಡ್ಡಾನ್ सकट भजन जत्तची भितर आयल्यांची. सो हाजी पुरा ह्या हाका कसं म्हणून म्हणटांची तशीच हाजी एक हिन्नेले कसं या देवस्थानाचे एक ಸ್ವಲ್ಪ विशय आत्ता जेवत तसले एक कार्यक्रमाचे आमकां एक सांगता आशिल्लें. हरि ओम. प्रथम जावन आमगेल्या दोंडरंगडी पेंटाचे आराध्य देव जावन आशिल्लो रामचंद्राक, तशेंच मुख्य प्राणाक नागराजाक वंदन करून आमी दोंडरंगडी राम मंदिराच्या गौड सारस्वत ब्राह्मण समाजाच्या ह्या पंथा माघशुद्ध पडवेतेचो आमगेल्या नूतन राम मंदिराच्या 36 वर्साचे प्रतिष्ठा वर्धंती कार्यक्रम जाल्लेलो आसा. तशेंच माघशुद्ध पंचमी देखून माघशुद्ध एकादशी तनक आमगेल्या नित्य निरंतर जावन साधारण 131 वर्सां देखून भजना मंगलोत्सव दत्ता आसा. ह्या पंथा 131 वर्साचे भजना मंगलोत्सव देवाल सन्निधान संपन्न जावचे आसा. ह्या 131 वर्साच्या भजना मंगलोत्सवाच्या महत्व म्हळ्यार हिन्नोल म्हळ्यार हांगा राम मंदिर जावचे पयलीं फुडेंची दोंडरंगडी किण्या कुटुंबाच्यांनी बैलंगडी नायक कुटुंबाच्यांनी वोट जावन भजना मंगल प्रति वर्स आचरण करता आशिल्ले. 1 वर्स बैलंगडी नायक कुटुंबात तांगेले घरकड जाल्यार 1 वर्स दोंडरंगडी किण्या कुटुंबात घरकड जाता आशिल्लें. तशेंच 1952 इसवेंत आमगे दोंडरंगडी समाजाचे गण्य व्यक्ती जावन आशिल्ल्या जन्नाडी विठ्ठप्पा कामत हांणी तिरुपती गेल्या वेळाक ते एक संन्यासीन रक्तचंदनाचे रामचंद्राला सपरिवार आशिल्लो जावन एक मुर्ती तांकां हस्तांतर केलेलो आसा. तांणी त्या मुर्ती घेवन दोंडरंगडीन तो सान एक गुडी बांदून प्रतिश्ठ केलेलो आसा. तशेंच आमी आराधन करता आयलेले. तशेंच प्रति वर्स माघशुद्ध पंचमी दिसो आमगेल्या भजना मंगलाच्या कार्यक्रम प्रारंभ जाता. माघशुद्ध पंचमी दिसो सकाळी सत्यनारायण पूजा करून तशेंच नागराजाक नागदेवाल वर्धंती महोत्सव करून त्या दिसा संजे वेळार साधारण 6:30 गंट्या वेळाक आमगेल्या रामचंद्राला मुख्य प्राणाला पवित्र जावन आशिल्लें गद घेवन नगर भजन आमी भायर सरता. नगर भजन भायर सरतना प्रति घरा येद्राक शाण सारोवन चंद करून रंगोली सोडून तशेंच एक दिवल दवरून ताचे सुद्दां आमी नगर भजन करून तशी एकादशी पर्यंत नगर भजन जाता. एकादशी तेसो आमगेल्या संजे साधारण 6:30 गंट्या वेळाक नगर भजन प्रारंभ जावन आमगेल्या हांगा ग्रामदेव जावन आशिल्ल्या येळ्ळारे लक्ष्मी जनार्दन देवस्थानाक वचून थंय देखून वापस येळ्ळारे लक्ष्मी जनार्दनाचो प्रसाद घेवन दोंडरंगडी राम मंदिरा येवन एकादशी भजन समाप्ती जावचें आसा. एकादशी तेसो आमगेल्या सकाळी 8:30 गंट्याक दीप प्रज्वलन जावन द्वादशी सूर्योदय तनक अखंड एका भजन जावन मंगलोत्सव जावचें आसा. तशेंच ह्या दिसा द्वादशी तेसो हांगा राम मंदिराक कोण सकट भक्तादी आसा ती तांणी आंगवणा रुपांत म्हळ्यार हरके रुपांत देवाक सामुहीक जावन लड्डू सेवा समर्पण करच्या हांगा प्रत्यर्थ जावन आसा. लड्डू सेवा म्हळ्यार खंयचे खातीर म्हळ्यार तांणी तांगेले खातीर वर्डिके विशयांत तशेंच संतान भाग्या खातीर तशेंच वेव्हार उद्योगा खातीर तशें मस्त विशयांत तांगेले कसन मनांत इच्छा आसता त्या देवान परिपूर्ण जावन अनुग्रह केल्यार हांव माघशुद्ध द्वादशी तेसो म्हगेले एक लड्डू सेवा देवाक दिता म्हणून एक आंगवण सांगता ती. तशें जावन आंगवण सांगिल्लें तशें तांणी लड्डू सेवा हांगा घेवन दिलेलो आसा. प्रति वर्स लड्डू सेवा सांगताले तांगेले प्रमाण चड जाता आसुना देवाल कारणीक आनीक चड जाता आसा. त्या निमती भक्तादी हांगा येवन तांगेल्या
कसन मन इच्छास त्या देवाला पया मुळाक परिपूर्ण जावन पावयता ती म्हणून सांगच्या पडटा. कितले एक सहस्र लड्डू आम्ही हांगा एक लड्डू सेवेची मस्त फेमस हंग म्हळ्यार लड्डू सेवे साधारण म्हळ्यार त्या एक दीस 100 वयर लड्डू सेवे जाता प्रति वर्स. हं. आमी 100 वयर फूड कोण लड्डू सेव दिता त्या प्रति एकल्याक पोवका म्हणून ताका लड्डू सेव दिता तशें. आंगवणा प्रमाण चड जालेले तशें आंगवण सांगता लेका ताजी भार जावचें नज्जा म्हणून उद्देशाक आतां 60,000 एक अंदाजान उंड कोर न्हू साधारण 3 ते 3.5 जनाक प्रति एकल्याक 10 उंडो लड्डू सेव पावयत करता. ओके, मस्त ಥ್ಯಾಂಕ್ಸ್. एक ದೇವಸ್ಥಾನचे एक ಸಂಪೂರ್ಣ तुम्ही ಇತಿಹಾಸ ಹಿನ್ನೆಲೆ ಸಂಗಿಲ್ಲ ಸರ್, ಧನ್ಯವಾದ. ಬನ್ನಿ ಈಗ ನಾವೆಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಮಾಡಿದಂತಹ ಭಜನೆಯನ್ನು ಕೇಳೋಣ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಗುರುಗಳಾದಂತಹ ವಿದ್ವಾನ್ ಯೋಗೀಶ್ ಕಿಣಿಯವರು ಕೂಡ ಭಜನೆಯನ್ನು ಹಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸೇರಿ ದೀಪದ ಸುತ್ತ ಭಜನಾ ನೃತ್ಯವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಸೊ ಇದೆಲ್ಲವನ್ನು ಒಂದು 3-4 ಭಜನೆಯನ್ನು ಹಾಕಿದ್ದೇನೆ, ಬನ್ನಿ ನೋಡೋಣ.
ನಮ್ಮ ಭಜನಾ ತಂಡದ ಭಜನೆ ಎಲ್ಲ ಮುಗಿದಿದೆ. ಇದೀಗ ದೇವರ ಪೂಜೆ ಆರಂಭ ಆಗಿದೆ. ಇಲ್ಲಿಗೆ ಪೂಜೆ ಎಲ್ಲ ಮುಕ್ತಾಯ ಆಯಿತು. ಅದರ ನಂತರ ಅದ್ಭುತವಾಗಿರುವಂತಹ ಭರ್ಜರಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳಿದರೆ ಯಾವುದೇ ಮದುವೆ ಮುಂಜಿಗಿಂತ ಕಡಿಮೆ ಇಲ್ಲದಂತಹ ಒಂದು ಅನ್ನಪ್ರಸಾದದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕೂಡ ಇಲ್ಲಿತ್ತು. ನಾವೆಲ್ಲರೂ ತುಂಬ ಖುಷಿಯಿಂದ ಇದನ್ನು ಸವಿದೆವು. ಸೊ ಇಲ್ಲಿಗೆ ನಮ್ಮ ಪದ್ಮಾವತಿ ಮಹಿಳಾ ಭಜನಾ ಮಂಡಳಿಯವರ ದೊಂಡ್ರಂಗಡಿಯ ಒಂದು ಭಜನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಕ್ತಾಯ ಆಗಿದೆ. ಇವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನನ್ನ ನಗುಮೊಗದ ಪದ್ಮಾವತಿ ಮಹಿಳಾ ಭಜನಾ ಮಂಡಳಿಯ ಸದಸ್ಯರುಗಳು. ಅದೇ ರೀತಿ ನನ್ನ ತುಂಬ ಆತ್ಮೀಯ ಗೆಳತಿಯರು ಕೂಡ. ನಾವು 22 ಜನ ಇದ್ದೇವೆ ಈ ಒಂದು ಮಂಡಳಿಯಲ್ಲಿ. ಸೊ ಎಲ್ರಿಗೂ ಕೂಡ ನಮಸ್ತೆ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಸಿಗೋಣ. ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ನಾನು ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗುವಾಗ ಆ ಒಂದು ಊರಿನ ಬಗ್ಗೆ ಖಂಡಿತ ವಿಡಿಯೋವನ್ನು ಮಾಡ್ತೇನೆ, ನಿಮಗೆ ಹಾಕ್ತೇನೆ. ಭಜನೆಗಳನ್ನು ಕೂಡ ನಿಮಗೆ ಕೇಳಿ ಆನಂದ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಂತೇಳಿ ಹೇಳಿ ಎನಿಸ್ತೇನೆ. ಲೋಕ ಸಮಸ್ತ ಸುಖಿನೋ